चला मित्रांनो, आज पण बहुतेक स्क्रीन ओपन करायला वेळ भेटणार नाही, कारण आज बघितलं तर आज पण लवकरच जायचं आहे मला. कारण ग्रुपला जर मेसेज पडला मॅनेजरचा की आज लवकर यायचं तर लवकर जावंच लागते. नाही गेलं तर मग शिव्या खाणं, ते हरासमेंट करणं हे ऐकून घ्यावं लागतं. त्याच्यापेक्षा आपलं वेळेवर गेलेलं बरं. आपण काल ॲनालाइज करून ठेवलं आहे. बघूया आता जात जाता जर आपला वेळ भेटेल तसंच आपण बघूया. मोबाईलमध्ये आपण जे काय आपल्याला मार्केटचा व्ह्यू दिसेल ते अपडेट करत राहील मी, जमलं तर. नाहीतर मग संध्याकाळीच आपला मग जो व्ह्यू काढला आहे ते आपण बघूयात. ठीक आहे, तर भेटूया. चला मित्रांनो, आज लवकर जायचं आहे त्याच्यामुळं थोडंसं आज चार्ट बघता येणार नाही. ओके चला, आता ऊन पण लागायला लागले त्याच्यामुळं आज जसं वेळ भेटेल तसं मी अपडेट करत राहील. हे जे बघताय ना मित्रांनो, हे सगळं माळरान आहे. आणि मी अशा गावामध्ये राहतो तर की पाऊस काळ जर जास्त झाला तर शेतीमध्ये चांगलं पीक निघतं. म्हणूनच मित्रांनो म्हणतो, तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. तुमच्याकडे जर आता वेळ असेल, तुमच्याकडे आता चांगली वेळ असेल ना, तर त्याचा पुरेपूर फायदा घ्या मित्रांनो. उद्या चालून असं नको व्हायला, तुमच्याकडे वेळ होता पण तुम्ही त्याचा योग्य वापर केला नाही. नंतर काय होते, वेळ आपला वापर करून घेतो पुन्हा. म्हणूनच सांगतो, आता तुम्ही वेळेचा योग्य प्रकारे वापर करून घ्या. काहीतरी शिका, वेळ वाया घालू नका. कारण सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ते पैशाच्या गोष्टी आहेत मित्रांनो. आणि तुम्हाला जर खरंच पैसा वगैरे कमवायचा असेल, करिअर जर घडवायचं असेल ना, तर आत्ताच जे तुम्ही करताय ना त्याच्यावरती पूर्णपणे लक्ष द्या. आणि जी पण गोष्ट करताय ना त्याचं तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच यश भेटणार आणि नक्कीच यशस्वी होणार. फक्त निर्णय घ्या मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, तर आत्ता जस्ट एक 15-20 मिनटापूर्वी जेवण करून फ्रेश झालो आणि आता आपल्या सेटअपवरती बसलो आहे. आज मला वाटतं आपण जे टार्गेट ठेवलं ते बहुतेक पूर्ण झालं आहे. कारण आज सकाळी लवकर गेलो आणि यायला उशीर झाला. दिवसभर वेळच भेटला नाही मला. जसा वेळ भेटेल तसा मी मार्केट चेक करत होतो, पण कुठला अपडेट घेता आलं नाही मला, काहीच करता आलं नाही. त्याच्यामुळं बघू आता आपण चेक करूया काय झालं ते. हे बघा आमची रुबी लहान आहे अजून, पायरीवरून चढायचा प्रयत्न करते पण तिला जमतच नाही. तिला हळूहळू शिकेल ती, पण तिला जमतच नाही. खूप लहान आहे अजून, 1 महिना झाला तिला आत्ता शिक. आणि आपलं पण तसं आहे ट्रेडिंगचं. पण आपण लहान आहोत ट्रेडिंग पुढं, मार्केट पुढं लहान होतं. पण जसं शिकून शिकून आपण वरती जाणार ना, तसं हा सगळा जो आपला आहे ना, लॉस झाला वगैरे ज्या गोष्टी सगळ्या क्लिअर होणार. त्याच्यामुळं हार नाही मानायची अजिबात. तर मित्रांनो, तर अशा पद्धतीनं आज झालेलं आहे. जवळपास बघू आता मोठा करतो मी. आज मी बरोबर रात्री अभ्यास जो केला होता, बहुतेक मी 1 मिनिट हा मोठा चार्ट करतो. एकदम बरोबर व्ह्यू झाला आणि एकदम टॉपला एंट्री झाली आज पण. कारण मला माहिती होतं इथून रिजेक्शन येणार म्हणून. त्याच्यामुळे आणि मी माझ्या एक मित्राला पण सांगितलं होतं, तो पण ट्रेडिंग करतो, त्याला पण सांगितलं होतं या ठिकाणीच ट्रेड घे म्हणून. पण त्याने ऐकलं नाही. त्याच्यामुळे त्याचा आज जवळपास 2-2.25 हजाराचा त्याचा लॉस झाला आज. पण मी माझा जो व्ह्यू ठरला होता, ठीक आहे माझा पण लॉस झाला. कारण मी इथं 3 PM सेटअपला इथं ट्रेड घ्यायचा प्लॅन केला, पण तो सक्सेस झाला नाही. ठीक आहे, एवढे भारी ट्रेड आता मिस व्हायला लागलेत ना, आणि असं एवढा वैताग आला आहे. असं वाटतं की जॉबमुळे खूप मोठं नुकसान व्हायला लागले. कारण या गोष्टी शिकणं, या गोष्टी समजून घेणं आणि डोक्यात ठेवणं आणि याच्या आपण रिॲक्ट कसं करतोय ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. कारण आता झाले काय माहिती का, मला याच्यामुळे आता टाईमच भेटत नाही आहे. कारण फुल टाईम आता उद्या सकाळी पण मला जवळपास 8:30-8:30ला निघायचं आहे आणि संध्याकाळी यायला मला 9-10 वाजणार. त्याच्यामुळं खूप असं मेंटली डिस्टर्ब झाल्यासारखं झालं आहे मला. कारण एवढं भारी स्किल आता शिकलो आहे म्हणजे थोडंफार मला जमतं आहे. तर एवढा भारी ट्रेड मिस झाला म्हणजे कसं वेळ भेटत नाही ना, त्याच्यामुळंच थोडंसं
मला हेक्टिक वाटायला लागले जास्त, कारण जॉबच असा आहे, त्याच्यामुळं कामामुळे वेळच देता येत नाही मला. तर 1 मिनिट आपण बघूया सेन्सेक्सचा चार्ट बघूया, कारण आज सेन्सेक्सची एक्सपायरी होती. तर एक्सपायरीमध्ये पण मी सेमच प्लॅन केला होता ते सेन्सेक्सला पण. आणि त्या मित्राला मी एवढं देखील सांगितलं होतं, भावा इथं तू एंट्री घे, इथं बरोबर तुला प्रॉफिट होईल चांगलं म्हणून, पण त्याने ऐकलं नाही. त्याचा सकाळचा प्रॉफिट 700 रुपये होता, तो त्याने लॉसमध्ये घालवला आहे. 1 मिनिट बघूया आपण याच्यामध्ये काय झाले ते. सेन्सेक्सचं आपण एक ऑप्शन चेन ओपन करून बघूया. मी ज्यावेळेस इथं बघितलं होतं त्यावेळेस मार्केट होतं 76,640, म्हणजे 76,650च्या आसपास होतं. तर आपण बघूया याच्यामध्ये जर आपण ट्रेड घेतला असता, किंवा म्हणजे आपण काय आज प्लॅन केला, जो प्लॅन केला आहे त्याच्यामध्ये जर आपण रिअलमध्ये ट्रेड घेतला असता आज, तर काय झालं असतं, आपण किती काढू शकलो असतो. एक जस्ट त्याचं एक थोडंसं डिस्कशन करूया. कितीचं बघायचं होतं, 76,650 आपल्याला बघायचं होता. 76,400. हे थोडंसं जरा नेट स्लो चालतं गावामध्ये, कारण शहरासारखं इथं नेट चालत नाही, कारण 5G नेटवर्क राहतं शहरामध्ये. आमच्या इथं 4G सुद्धा मुश्किलने चालतं. 76,650. तर आता 76,650 म्हटलं आपला 76,600चा. ठीक आहे, हा बघूयात. तर 76,650चा इकडल्या बाजू. तर या ठिकाणी हे झालं, जरा बाजूला घेऊ आपण, कटच करू याला. हे बघा, मी इकडे पण ड्रॉ करून ठेवलं होतं बरं का 76,600चा. आणि त्या मित्राला मी एवढं पण सांगितलं, त्याच्याकडे कॅपिटल बऱ्यापैकी होतं. त्याला मी एवढं पण म्हटलं होतं की इथं या ठिकाणचा त्याने ट्रेड घेतला ना तर प्रॉफिट चांगला झाला असता. पण त्याने काय केलं माहिती का, या ठिकाणाहून त्याने कॉल साईडचा विचार केला. म्हणजे या ठिकाणाहून इथून त्याने कॉल साईडचा विचार केला, कारण मार्केट एवढं वरती गेलं आहे ना, एवढं वरती गेलं, त्याला वाटलं इथं एकदा येईल आणि इथून डबल परत वरती जाईल. पण मला माहिती होतं की इथून मार्केट बिअरिशच राहणार म्हणून, कारण व्ह्यू तसा आपण ठरवला होता, त्यानुसारच आपण प्लॅन केला होता. तर बघा, जवळपास मार्केट इथून 1:40 मार्केट इथून पडायला चालू झाले. आणि इथून बघू 1:40 काय झालं होतं इथं स्पॉट प्राईसमध्ये. बघा, 1:40 याची प्राईस होती 110 रुपये. आपल्याला समजा 110 रुपयाला जर भेटला नसता, तर आपण कमीत कमी कन्फर्मेशन वगैरे बघून आपण इथं एक जवळपास 140 किंवा 120, 130च्या आसपास आपण घेतला असता. ठीक आहे, एवढ्या लेट तर घेतलाच नसता आपण. पण इथून जर आपण घेतला असता तर जवळपास नाही म्हटलं तर या ट्रेडमध्ये 400, म्हणजे जर 1 मिनिट तर आपण याला बाय केला असतो. एक लॉटवरतीच बघूया आपण याला 140. का दाखवत नाही आहे, नेट स्लो चालतं त्याच्यामुळे दाखवत नाही आहे. ठीक आहे, असो आपण कॅल्क्युलेटरवरती बघूयात. जवळपास इथं आपण 140ला घेतला असता. आता सेन्सेक्सची लॉट साईज आहे जवळपास 20ची, तर आपल्या इथं नाही म्हटलं तर 2,800 रुपये लागले असते. ठीक आहे, 2,800. तर आता हा गेला आहे, इथं आपलं टार्गेट तर इथं पूर्ण झालंच, तर गेला 428 रुपयाला. कारण एवढ्या चांगल्या मार्केटमध्ये मी तर काही एक्झिट केलं नसतं, होल्ड केला असता मी, तर 2800 लागले असते. तर हा आपण इथं बघू, एक जास्त नाही, आपण एवढं नाही म्हणू शकत. ठीक आहे, एक 500 रुपयाच्या हिशोबाने बघूयात. ठीक आहे, 500 × 20 शपथ, म्हणजे जवळपास 10,000 रुपये. मग 10,000 रुपये मायनस 2800, 7,200 मायनस याच्यामध्ये आपण 100 रुपये चार्जेस काढूयात. म्हणजे 7,100 निव्वळ प्रॉफिट झाला असता आजचा. आणि मला एवढे पैसे कमवण्यासाठी ना मला जवळपास एक जवळपास 10 दिवस काम करावं लागतं मला एवढे कमवण्यासाठी.
आणि हे मला फक्त इथं 1-1.5 तासामध्ये भेटलेत. म्हणजे हा मला भेटला असता 1.5ला ट्रेड भेटला असता आणि मी हा कट केला असता जवळपास 2:30च्या दरम्यान. तर हे पॉवर आहे मित्रांनो ट्रेडिंगची. पण काही असतात मजबुरी म्हणा, काही जिम्मेदारी जबाबदारी असते, त्याच्यामुळं या गोष्टी आपल्या राहून जातात. असो ठीक आहे, रिग्रेट करायचं नाही आपल्याला, कारण असं काय फार मोठी गोष्ट झालेली नाही आहे. ठीक आहे, मार्केटमध्ये मुवमेंट येतच राहतात. ठीक आहे, बघूयात. आता उद्यासाठीचा अभ्यास करायचा आहे. जवळपास आता 11:30 वाजलेत, तुम्ही टाईम बघू शकता. 11:17 झालेले आहेत. आता उद्याचा जो व्ह्यू आहे तो उद्याचा व्ह्यू करतो आणि जे काय असेल तुम्हाला मी अपडेट देतो मी. तर मित्रांनो, आता फायनली आपला व्ह्यू निघाला आहे. 1:44 झालेत. तर मार्केटमध्ये उद्या तर गॅप डाऊन ओपन होण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये माझा एक प्लॅन आहे असा की जर मार्केट इथून जर असं खाली आलं, 1 मिनिट दाखवतं, मार्केट इथून जर एवढं खाली आलं तर याचा सपोर्ट घेऊन डबल वरती जाऊ शकतं. मार्केट वरती जाऊ शकतं. पण दुसरं एक याच्यामध्ये लॉजिक आहे, जर मार्केट गॅप डाऊन जर ओपन झालं, एकदम स्ट्रॉंग गॅप डाऊन जर ओपन झालं ना, तर मार्केटमध्ये उद्या शुक्रवार आहे, उद्या काहीही होऊ शकतं. कारण शुक्रवारचं मोस्टली काय होतं, मार्केट साईडवेज पण राहतं. उद्या वॉर असल्यामुळं, म्हणजे उद्या नाही, आता सध्या युद्ध चालूच आहे बाहेरच्या देशांचं, त्याच्यामुळं उद्या काय सांगता येत नाही की मार्केट साईडवेज राहील किंवा गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर परत डबलवरती ते गॅप वगैरे रिकवर करेल का नाही याची काही गॅरंटी देता येत नाही. पण मोस्टली उद्या माझं असं आहे की एक गॅप डाऊन झाल्यानंतर मग मोस्टली साईडवेज, बेरेज टू साईडवेज असा राहण्याचा प्लॅन आहे. म्हणजे जसं की हा जर एवढा असा गॅप डाऊन जर ओपन झाला तर या झोनमध्ये मार्केट खेळेल उद्या, किंवा याला ब्रेक करून पण आणखीन खाली जाईल. पण उद्याचा व्ह्यू तर बेरिशच आहे, एवढं मात्र आहे. ठीक आहे, तर बघूया उद्या काय होते, त्याच्यानुसार आपण हे करूयात. आणि जर मला मार्केटमध्ये उद्या काही करायचा चान्स भेटला तर मी नक्की त्याचं तुम्हाला अपडेट देईल. ठीक आहे, बराच वेळ झाला आहे, आज उशीर झाला खूप, 1:46 झाले. तर आता मला एक 8:30 वाजता निघायचं आहे. आपण भेटूयात उद्या. गुड नाईट मित्रांनो.